घरी एकट्याच असलेल्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या तरुणाला जुना राजवाडा पोलिसांनी 4 दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान प्रतीक गावडे या तरुणाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील उपनगरात राहणारी एक महिला आपल्या दोन्ही मुलींचं धुण्या-भांड्याचं काम करून सांभाळ करते. ही महिला कामाला गेल्यानंतर घरी लहान मुलीचा सांभाळ करण्यासाठी तिच्या थोरल्या बहिणीला थांबावं लागतं. कामावरून परतल्यानंतर त्या मुलीला शाळेत जायला मिळतं. 9 फेब्रुवारी 2024ला संबंधित महिला धुण्या-भांड्याच्या कामासाठी बाहेर गेली होती. त्या दिवशी धाकट्या बहिणीचा सांभाळ करण्यासाठी पीडित मुलगी घरी थांबली होती. 1 ते 1:30 वाजण्याच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी एकटी घरी असल्याचं पाहून फुलेवाडी 5व्या बस स्टॉपनजीक राहणाऱ्या प्रतीक गावडे यानं थेट त्या घरात शिरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईनं जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार संबंधित अत्याचार करणाऱ्या प्रतीक गावडे या तरुणाला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. सध्या न्यायालयानं त्याची रवानगी बिंदू चौक कारागृहात केली आहे.